नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता गायत्रीला मात्र मानसीला हळदी कुंकू लावावं लागतं आणि त्यानंतर मानसी सुद्धा तिला हळदी कुंकू लावते. आणि आता लगेचच मानसी म्हणू लागते की थांबा बहिणी, तुमच्या पायाही पडते. आणि आता ती मानसीच्या पाया पडते. त्यानंतर मात्र गायत्री आशीर्वाद देत नाही म्हणून ती मानसीला डोक्यावर हात ठेवते आणि मानसी तिला म्हणते की वहिनी म्हणा की सुखी राहा. आणि मग आता गायत्री डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणते की सुखी राहा. दुसरीकडे मात्र तात्यासाहेबांनी आता तेजसचा हात पकडून त्याला ऑफिसमध्ये नेण्याचं ठरवलेलं असतं. इकडे मात्र मानसी आणि तिची सासू हे बघून मात्र खूप खुश होतात. त्यानंतर आता मानसी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते. इकडे मात्र तिची सासू तिथे उभी राहून त्यांची दृष्ट काढत असते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं. दुसरीकडे मात्र तात्यासाहेब, तेजस आणि मानसी तिघेही तेजसच्या ऑफिसमध्ये पोहोचतात आणि तेजसला मात्र मान खाली घालून तेजस उभा असतो. परंतु आता त्याचे वडील त्याला धीर देतात आणि तू घाबरण्याची गरज नाही असं मात्र त्याला नजरेतून सांगतात. इकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रणजित मानसीच्या घरी आलेला असतो आणि कसल्या लेटर बद्दल तुम्ही बोलत होतात हे तो विचारतो. तेव्हा मानसी त्याच्या हातामध्ये लेटर देते आणि तुम्ही ते वाचून बघा असं म्हटल्यावर रणजित ते उघडतो. त्यामध्ये मात्र राजीनामा असतो. हे बघून मात्र तो जोरातच ओरडतो. तेव्हा मात्र मानसी म्हणू लागते की माझ्या नवऱ्यावर ज्या कंपनीने खोटे आरोप केले होते त्या कंपनीमध्ये मला काम करायचं नाही असं म्हणून ती तेजसचा हात हातात घेते. आणि हे बघून मात्र आता रणजितला फारच त्रास होऊ लागतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.